तृतीयोऽध्यायः. समुद्रमंथनातून अमृत बाहेर येते खरे, पण ते अमृत कुणाला मिळणार? देवांना की दानवांना? यावरून दोघांमध्येही युद्ध सुरू होते. या युद्धाला विराम मिळणार असे दिसतच नाही. मग महाविष्णू तिथे अवतरतात आणि ते रूप धारण करतात अत्यंत देखण्या अशा मोहिनीचे. तो अमृताचा कुंभ आपल्या हातात घेतात आणि पदन्यास करत चालू लागतात. पुढे मोहिनी आणि मागे देवासूर असे हे चित्र दिसू लागते. एका ठिकाणी थांबून मोहिनी अमृताचे वाटप सुरू करते, पण ते वाटप करताना अमृत मिळते ते फक्त देवतांना आणि दुसरा कुठला तरी द्रवपदार्थ हा असुरांना मिळतो. हे सारे स्वरभानूच्या लक्षात येते आणि तो देवांमध्ये देवरूप धारण करून येऊन बसतो. हे सारे स्वरभानूचे कपट सूर्य आणि चंद्र या दोघांच्या लक्षात येते. ते खुणेनेच मोहिनीला त्याची जाणीव करून देतात. ती जाणीव झाल्याबरोबर भगवान विष्णू तिथे प्रकट होतात आणि ते आपले सुदर्शन चक्र स्वरभानूच्या दिशेनं फेकतात. पण तोपर्यंत स्वरभानू हा अमृत प्यायलेला असतो. त्यामुळे तो मरणार तर नाही, पण त्याचे धड आणि शीर हे दोन्ही वेगळे होतात. ते वेगळे झालेले धड आणि शीर म्हणजेच राहू आणि केतू. आपले खरे दुश्मन कोण आहेत तर सूर्य आणि चंद्र आहे हे राहू केतूंना कळतं आणि तेव्हापासून सूर्य चंद्राच्या मध्ये येण्याचं काम ते कायम करत राहतात. ते आजही घडते. कसे तर आज जेव्हा चंद्रग्रहण घडते तेव्हा तेच मध्ये आलेले असतात आणि सूर्यग्रहण घडते तेव्हाही तेच मध्ये आलेले असतात. हे सारे घडते कुठे तर तृतीयोध्यायामध्ये. मोहिनी सुंदर स्त्रीचा श्री विष्णूचा अवतार. आकाशात आलेली श्री विष्णूचं सुंदर असं रूप मोहिनी हँड पेंटेड. एक झलक जो देखे कोई तनमन जीवन हारे. मोहिनी आई मन को मोहने आई. 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 देवांचा राजा इंद्र अमृत पिण्यासाठी येत आहे.
देवांचा राजा इंद्र अमृत पिण्यासाठी, सूर्यदेव अमृत पिण्यासाठी येत आहे. आनंदाने हर्षून गेलेले हे देव इंद्र, सूर्य, चंद्रदेव अमृत पिण्यासाठी येत आहे. चंद्रदेव हर्षावलेले चंद्रदेव, असुर स्वरभानू देवाच्या वेशात देवांच्या रांगेत सूर्य आणि चंद्राच्या मध्ये अमृत पिण्यासाठी जाणार आहे. उभा राहतो आणि तो अमृत पितो. सूर्य आणि चंद्र. श्री विष्णू आपले सुदर्शन चक्र सोडतात. सुदर्शन चक्र फिरताना श्री विष्णूंच्या हातात सुदर्शन चक्र फिरताना आणि मोहिनी इंद्राला अमृत देताना, मोहिनी सूर्याला अमृत देताना, मोहिनी चंद्राला अमृत देताना, स्वरभानू येऊन मध्ये उभा राहतो सूर्य आणि चंद्राचा. हे लक्षात येताच सूर्य आणि चंद्र इंद्राला आणि श्री विष्णूला सांगतात. विष्णू सुदर्शन चक्र सोडतो. सुदर्शन चक्र गोल फिरत स्वरभानूचे 2 तुकडे करत शरीर म्हणजे केतू आणि डोके म्हणजे राहू येथे अध्याय 3 संपतो. जोरदार टाळ्या सर्व रत्नांसाठी.